काय सांगाल तर आज बैठक घेतली तुम्ही हद्दवाढीला विरोध करताय, पण एकीकडे पाहिलं तर आता अधिसूचना निघण्याच्या तयारीत आहे. काय सांगाल? हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या वतीनं 19 गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व पक्षीय प्रमुख कार्यकर्त्यांची आज आम्ही मीटिंग बोलवल्या. ह्याच्या अगोदरसुद्धा हद्दवाढ होणार म्हटल्यानंतर 2-3 वेळा आमच्या बैठका झाल्या. एक वेळ संपूर्ण 19च्या 19 गावं 100% बंद ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तर आता परवाच पालकमंत्र्यांच्या स्टेटमेंटनुसार काहीतरी घडामोडी घडणार असं आम्हाला दिसतंय. त्यामुळं सर्वच गावातले आम्ही प्रमुख कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी असा एक निर्णय आता घेतला आहे की काही जरी झालं आता थांबायचं नाही आणि अगदी येत्याला रविवारी 19 गावं 100% बंद अशा पद्धतीचा आम्ही एक निर्णय घेतला आहे. आणि त्याच्यानंतर जर काय घडामोडी घडल्या, ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या बाबतीत आता शासन निर्णय घ्यायला आले आणि शेतकऱ्याच्या ज्या पद्धतीनं आता आत्महत्या होतात त्या पद्धतीनं जर यांनी आम्हाला विश्वासात न घेता जर हा निर्णय घेण्याचा प्रयत्न जरी केला तरी प्रचंड तीव्र प्रमाणात आंदोलन 19 गावातले सगळी लोक करतीलच. शिवाय या ठिकाणी आत्महत्यासारखे प्रयत्नसुद्धा होतील. याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील. त्यामुळं 19 गावातल्या सगळ्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय यांनी कोणताही निर्णय घेऊ नये. आणि पूर्वीचं एक 42 गावचं त्यांचं प्राधिकरण होतं, त्या 42 गावाला हजारो कोटीचा निधी देऊन त्यांची पहिल्यांदा प्रगती करायचा अशा पद्धतीचा शासनाचा जो निर्णय होता त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निधी अजून दिलेला नाही. आणि ते जर त्यांनी केलं आणि 42च्या 42 गावं त्यांनी जर प्रगतीपथावर आणली तर भविष्य काळामध्ये महापालिकेच्या ज्या काही सिस्टीम आहेत त्यासुद्धा सुधारल्या तर आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांना असं वाटलं पाहिजे की आम्ही सुद्धा आता सध्या महापालिकेमध्ये जायला तयार आहे. अशा पद्धतीने त्यांनी एक दूरदृष्टीनं नियोजन करावं आणि ह्याच्यात जर निर्णय घेतला तर भयानक चुकीचं ठरेल एवढंच सांगतो. आणि आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तुम्ही आत्मदहनाचा इशारा देताय? 100% 19 गावातली लोक आत्मदहन सुद्धा करण्याची शक्यता दिसते. काय करायला पाहिजे आता राज्य शासनाने? आता राज्य शासनानं पहिल्यांदा महापालिकेमध्ये जे जे काय अपुऱ्या सोयीसुविधा आहेत, जे काय पंचगंगा प्रदूषण असेल, महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखडा असेल किंवा त्यांच्या आता सध्या पाण्याची सिस्टीम असेल किंवा उपनगरातल्या जे काय सोयीसुविधा आहेत, कचऱ्याची विल्हेवाट होत नाही, गाड्यांचे सगळे टिप्परवाल्यांचे संप होतात त्यांचं त्यांना होत नाही, ड्रेनेजची तर अशी परिस्थिती आहे की असे बऱ्याच ठिकाणी एक मोठा पाऊस पडला तर संपूर्ण गटारे असतील त्या सगळ्या रस्त्यावर येतात. ते त्यांनी पहिल्यांदा सुधारावं आणि मग आमच्या ग्रामीण भागाकडे त्यांनी लक्ष द्यावं. अगदी एखादी कृती समिती 20 जणांची सांगत्या म्हणून पालकमंत्री असतील किंवा शासन असेल त्यांनी असा कोणत्याही प्रकारचा निर्णय घेऊ नये. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित 19 गावांच्या हद्दवाढीचा विषय नव्यानंच या ठिकाणी निर्माण झालेला आता दिसतोय. आता आम्हाला असं कळतं आहे की या अधिवेशनाच्या काळामध्ये अधिसूचना काढून ही हद्दवाढ ह्या ग्रामीण भागातील 19 गावावर लादायचा प्रयत्न शासनाचा किंवा लोकप्रतिनिधींचा चाललेला आहे. पण तो जर चुकून अशा पद्धतीची जर अधिसूचना काढली आणि जर हा निर्णय हद्दवाढीचा ग्रामीण जनतेवर गावावर लादला तर ह्याचा उद्रेक प्रचंड मोठ्या प्रमाणात शासनाला या ठिकाणी दिसेल. जोपर्यंत या ग्रामीण भागातील जनतेला विश्वासात घेत नाही, त्यांचा विश्वास संपादन करत नाही, तोपर्यंत ही हद्दवाढ शासनानं कोणत्याही परिस्थितीत करू नये. जर चुकून त्यांनी ह्या अधिसूचना काढून जर निर्णय घेतला तर ह्या ग्रामीण भागातील संपूर्ण जनता, पदाधिकारी सामूहिकरित्या रस्त्यावर उतरून जे काही टोकाचं पाऊल आहे, आत्मदहनसारख्या गोष्टी या ठिकाणी घडण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळं या शासनानं, या लोकप्रतिनिधींनी या गोष्टीचं गांभीर्यानं दखल घेतलं पाहिजे. या ठिकाणी आमची ही कृती समिती आहे, ही सर्वपक्षीय कृती समिती आहे. सर्व बाजूला ठेवून आम्ही सगळे एकत्र आलो आहे. या आमच्या मताचा त्यांनी विचार करावा एवढंच या निमित्ताने मी सांगतो.